पडताय। ते चाललंय खोपोलीला आणि सगळीकडे भरपूर रश आहे। टाइमाच्या आधी पोहोचली आहे, ट्रेन मिस व्हायचे चान्सेस नाही आहे। तुम्हाला सांगायचं राहिलं, आमची ट्रेन मिस झाली। मी इथे पोहोचलो अराउंड 11 वाजता। वॉटर पार्कमध्ये एंट्री भेटली 1 वाजता। पाय वगैरे एकदम फ्रीज व्हायला लागले। फोटो निघालो, फोटो। ओ माय गॉड, माझा हात एवढा हलतोय ना। हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल। सो ॲज यू कॅन सी एकदमच सकाळ झालेली आहे, 6:15 वाजलेत। मी आणि माझे कॉलेजचे जे काही फ्रेंड्स आहेत ते आम्ही सगळे चाललो आहेत एका ट्रिपला। खोपोलीला चाललो, इमॅजिकाला। इमॅजिकाला याच्या आधी पण मी गेलेली, मला वाटतं 5-6 वर्ष आधी, अँड हे माझं सेकंड टाईम आहे। सो एक्सायटेड आहे बरंच। ओ माय गॉड, माझा हात एवढा हलतोय ना। कॅमेरा थोडा शेकी होत असेल बिकॉज माझ्याकडे बॅग आहे आणि ती हलते। आता मी चालली आहे विठ्ठलवाडीला, कारण आहे ना कल्याणचं थोडंसं काम चालू आहे रस्त्याचं, तर मे बी मला सकाळची ट्रॅफिक लागू शकते। तर मला काही रिस्क घ्यायची नाही आहे, कारण ट्रेन मिस झाली तर त्याच्यानंतर एकही ट्रेन नाही आहे। तर आहे म्हणजे ट्रेन, पण मी टायमावर नाही पोहोचू शकत आणि पुढे खोपोलीला जायला ट्रेन नाही। सो मी आता पोहोचली विठ्ठलवाडी स्टेशनला आणि टायमाच्या आधी पोहोचली आहे। सो ट्रेन मिस व्हायचे चान्सेस नाही आहे, बिकॉज मी जेव्हा घरातून निघाली ऑलरेडी मला लेट झालेला आणि मला तीच भीती होती की ट्रेन नको मिस व्हायला। आता आरामामध्ये ट्रेन पकडते मी अँड तुम्हाला भेटते खोपोलीला। आम्ही आता पोहोचलो आहे कर्जतला अँड ती आहे माझी फ्रेंड अक्षता, मागे ते दोघीजणी येत आहेत आणि आम्ही वसंतराव हे जे हॉटेल आहे तिथे आम्ही जस्ट ब्रेकफास्ट केला। सो आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे, बट तुम्हाला सांगायचं राहिलं, आमची ट्रेन मिस झाली। जी 8ची ट्रेन होती फ्रॉम कर्जत, खोपोलीची ट्रेन होती 8 वाजताची। सो ती मिस झाली बिकॉज आम्ही 8:15ला इथे पोहोचलो, बिकॉज आमची ट्रेन लेट होती त्याच्यामुळे। सो इन केस जर तुम्ही प्लॅन करत असाल इकडे खोपोलीला यायचं तर बॅकअपमध्ये तुम्ही हे ठेवा, ट्रेन ठेवा जरा। आता डायरेक्ट आमची 8ची ट्रेन मिस झाली, त्याच्यानंतर डायरेक्ट आता 9:26ची ट्रेन आहे आम्हाला। सो आम्ही कर्जतमध्येच ब्रेकफास्ट केला। हा सगळा प्लॅन आमचा खोपोलीमध्ये करायचा होता, सो आम्ही हे सगळं आता ब्रेकफास्ट वगैरे कर्जतमध्ये केलं। तर अराउंड 10 वाजता आम्ही खोपोलीला पोहोचू अँड तिथून मग डायरेक्ट आम्ही जाऊ इमॅजिकाला। आम्ही जेव्हा कर्जतला इथे आलो ना, तर आम्हाला ॲक्च्युली खोपोलीला जायचं होतं, तर इकडे ऑटो स्टँड पण आहे। तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे विचारू शकता डायरेक्ट इमॅजिका किंवा खोपोली स्टेशन। तर आम्ही इमॅजिकाला विचारलं तर आम्हाला 600 रुपये त्यांनी सांगितलं, पण थोडं बार्गेनिंग केलं तर 500 रुपयामध्ये सोडतात, पण आम्ही म्हटलं नको, आता आम्ही ट्रेननीच जातो, कारण एवढे पैसे काय द्यायचे। ऑटो लागणार काय? हां, आणि मला लगेच तो लोक बताएंगे ना। पब्लिक बघा किती आहे, सगळे चालले खोपोलीला। आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 3वर होते युजली, तिकडेच खोपोली ट्रेन येते आणि लास्ट मोमेंटला ट्रेन येणार, त्यांनी प्लॅटफॉर्म स्विच केला 1 नंबरवर। सगळेजण बघा पळत येतात। क्या बोलूँ यार, दिमाग की खरी हो गया, सीरियसली दिमाग की खरी। भाग्यश्री का एक्सपीरियंस है यार, ट्रेन बढ़ाओ ट्रेन। नरेंद्र मोदी जी कुछ कीजिए। कसं तरी चढलो। फायनली आम्ही पोहोचलो इमॅजिकाला अँड ऑटोचे आमचे घेतले खोपोलीवरून 70 रुपीज। तिकीट्स तर आम्ही ऑलरेडी ऑनलाईनच बुक केलेले, फक्त आता काउंटरवर ते दाखवायचे आणि बँड्स ते देतील, ते बँड्स कलेक्ट करायचे। अँड त्याच्यानंतर आमचा प्लॅन आहे स्नो पार्कमध्ये आधी जायचा अँड देन त्याच्यानंतर वॉटर पार्कमध्ये जायचा। खूप पब्लिक आहे बाबा, आज सॅटर्डे आणि खूप जास्त पब्लिक दिसते। सो लेट्स सी काय कसं असतं सांगते मी तुम्हाला। आता फर्स्ट तर तिकीट काढायचे आणि ऊन पण खूप जास्त एवढं गरम झालं आहे ना।
रस्ता एकदम खराब झाला आहे. तर आम्ही जस्ट आता राईड्स वगैरे केले अँड लंचसाठी थोडासा ब्रेक घेतला. आता अराउंड 3:30 झाले अँड मला काय सांगू, एवढा क्राऊड होता. सॅटर्डेचा खूप जास्त क्राऊड आहे. बट स्टील आम्ही थोड्याशा राईड्स केल्या. राईड्सला पण खूप जास्त गर्दी आहे. बट ठीक आहे, थोडंफार आम्ही चांगलं एन्जॉय केलं आहे. फक्त एवढंच आहे की थोडा क्राऊड आहे आज जरा जास्त. बहुत मजा आया. मजा आहे या तो वाजलेला आतमध्ये यायला. तुम्ही काहीच शूट नाही केलं, डायरेक्ट आम्ही पूलमध्ये गेलो, थोडं एन्जॉय केला. आता 3:30 झाले. सो आता मी थोडंफार शूट करते, तुम्हाला दाखवते इकडे थोड्याफार राईड्स वगैरे दाखवते. जेवढं काही असेल ते मी तुम्हाला दाखवते. जेवणाचे थोडे काउंटर आहे. ॲक्च्युली इकडे पण एक वेगळा सेशन आहे, हे आईस्क्रीम सेशन आहे. बट यू कॅन सी किती गर्दी आहे. इकडे पण गर्दी आहे. सो आम्ही आता हे स्किप करतोय आणि आम्ही आता चाललो आहे दुसऱ्या ठिकाणी. आता जस्ट आम्ही ऑर्डर केलं बर्गरचा जो मील आहे तो ऑर्डर केला. बिकॉज इकडे वेगवेगळे असे कॅफेटेरिया नाही बोलणार, बट असं कॅन्टीनसारखंच आहे वेगवेगळं. आणि सगळीकडे भरपूर रश आहे. पिझ्झा बनायला पण बराच वेळ लागेल. तिकडे आय थिंक मील वगैरे भेटत होतं एका ठिकाणी, राईस वगैरे जे असतं ते. पण तिथे पण भरपूर वेळ लागेल. सो आम्ही म्हटलं आपण हेच घेऊया, बर्गरच घेऊया. बिकॉज बर्गर कसं रेडी असतं, फक्त त्यांना फ्राईज अँड कोक ॲड करून द्यायचं आहे. सो आता थोड्या वेळात आमचं मील येईल. अँड हे आहे आमचं लॉकर. ते लॉकरचं ते असं देतात. सो याला स्कॅन करून तुम्ही तुमचं लॉकर ऑपरेट करू शकता. क्या करना पड़ता है. निघालो आहे ॲक्वा इमॅजिकामधून आणि आता आम्ही चाललो आहे स्नो पार्कला. बट स्नो पार्कचा टाईम आहे 7 वाजेपर्यंत. आता झाले 6:40. लेट्स सी आम्हाला स्नो पार्क भेटतं का नाही. आणि जायला पण खूप जास्त गर्दी आहे बससाठी. A few moments later. आता आम्ही आलो आहे स्नो पार्कमध्ये अँड थंड वाटतंय खूप. इग्लूच्या आतमध्ये. एक्सक्यूज मी. ओ माय गॉड, एक मिनिट. धीरे धीरे आ जाओ. ओ माय गॉड, हाउ हम लाल लाल क्यों दिख रहे हैं. अच्छा हाँ, फोटो निकालो. फोटो मैं भी आ रही हूँ. रुको, साइड में फोटो ही निकाल दो ना. साइड में स्नो मॅजिकामधून बाहेर आलो. यू कॅन सी इकडे मागेच आहे. अँड मजा आली, म्हणजे ठीकठाक होतं. ओके वाटलं. एवढं पण भारी नव्हतं. काय बोलते रोशन, कसं वाटलं ते. ओके फर्स्ट टाईम येत असाल तर तुम्ही गेलं पाहिजे तिकडे. एकदा तरी एक्सपिरियन्स करा. बट खूप थंडी होती, खूप पाय वगैरे एकदम फ्रीज व्हायला लागले. सो आता जस्ट निघणार आहे. आता इकडून खोपोलीवरून आम्हाला 8:03ची ट्रेन होती. बट आता ती नाही भेटणार आहे, कारण आत्ताच इथे आम्हाला 7:50 झालेत. तर आता 9:03ची ट्रेन आहे. 9ची ट्रेन आहे. 9:03 का 9ची अशी काहीतरी ट्रेन आहे. कर्जत ट्रेन आहे. कर्जतला जाणार. 9:30ला आम्ही कर्जतला पोहोचणार. 9:45ची CST ट्रेन आहे. अँड देन मग मला वाटतं मला 11 होतील घरी पोहोचायला. सो आजचा दिवस पूर्ण गेला. मज्जा आली. आय थिंक एंडला आम्हाला खूप जास्त मज्जा आली ना रोशन.
सो हॅपी एंडिंग झाली. स्टार्टिंगला सकाळी ना थोडंसं खूप रश होता, खूप क्राऊड होता आज सॅटर्डे असल्यामुळे. सो तुम्ही जर विकेंडला प्लॅन करत असाल तर बिलकुल नका येऊ. सॅटर्डे संडे बिलकुल नका येऊ, किंवा असं हॉलिडे असेल पब्लिक हॉलिडे ना त्या दिवशी पण नका येऊ. इथे एवढा क्राऊड असतो ना. आम्ही इथे पोहोचलो अराऊंड 11 वाजता आणि आम्हाला आतमध्ये म्हणजे वॉटर पार्कमध्ये एंट्री भेटली 1 वाजता. म्हणजे एवढा जास्त क्राऊड होता आणि सगळीकडे खूप लाईन होती. बससाठी लाईन होती, लॉकरसाठी लाईन होती, इवन जे पण स्लाईड्स वगैरे राईड्स असतात त्याच्यासाठी पण लाईन होती. बिकॉज ऑब्व्हियसली सुट्ट्या आहेत सगळ्यांना, त्याच्यामुळे. आता आम्ही निघतो. आजचा दिवस खूपच जास्त चांगला गेला. आम्ही खूप जास्त मज्जा केली. मला जास्त शूट नाही करता आलं कारण पाण्यामध्ये मोबाईल कसा घेऊन जाणार, त्याच्यामुळे मी तरी पण थोडंफार मी शूट केलं. बट जेवढं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये त्याच्यापेक्षा जास्त फन आम्ही केलेलं आहे. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अँड मी तुम्हाला भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बी हॅपी, बी स्ट्रॉंग अँड ऑलवेज बिलीव्ह इन युअर सेल्फ. बाय.